कमी बोलणाऱ्या व्यक्तींचे 10 वैशिष्ट्ये आणि फायदे। जेव्हा एखादी व्यक्ती शांत असते तेव्हा काही लोकांना वाटते की ती व्यक्ती गर्विष्ठ आहे, अहंकारी आहे किंवा ते इतरांपेक्षा चांगले आहेत, पण ते अजिबात खरे नाही। शांत लोक सहसा खूप हुशार असतात आणि त्यांचा स्वभाव शांत असतो। जी व्यक्ती जास्त बोलत नाही त्याचा इतरांकडून खूप आदर केला जातो, कारण ते काय बोलतात याचा ते काळजीपूर्वक विचार करतात आणि जेव्हा त्यांना काही महत्त्वाचे बोलायचे असते तेव्हाच ते बोलतात। जे लोक जास्त बोलत नाहीत ते जलद यश मिळवतात, कारण ते त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात। वायफळ व्यक्ती फक्त टीव्ही, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप यांसारख्या गोष्टी स्वतःच्या कामासाठी वापरतो। जे लोक कमी बोलतात ते मित्रमैत्रिणी ठेवण्यास चांगले असतात आणि जेव्हा ते त्यांना भेटतात तेव्हा इतर त्यांच्याबद्दल खूप विचार करतात, त्यांना खूप मान मिळतो। शांत लोक मजबूत असतात आणि न घाबरता कठीण परिस्थिती ते हाताळू शकतात। काही लोक जे जास्त बोलत नाहीत ते उत्तम श्रोते असतात, कारण ते नेहमी इतरांना स्वतः बोलण्यापूर्वी इतरांना त्यांचे बोलणे पूर्ण करू देतात। बरेच लोक नीट ऐकत नाहीत, म्हणून जेव्हा आपण काय बोलू इच्छितो त्याकडे कोणीतरी लक्ष देते तेव्हा खूप आनंद होतो। काही लोक जास्त बोलत नाही, परंतु तरीही ते इतरांना काहीही न बोलता कसे वाटते हे समजू शकतात। त्यांना काय हवे आहे हे त्यांना माहिती आहे आणि ते सहजपणे शोधू शकतात। कोणीही विचारत नसतानाही काही लोकांना सतत सल्ले द्यायला आवडतात, परंतु असे लोक देखील आहेत जे फक्त सल्ला देतात जेव्हा त्यांना आवश्यक वाटते। जे लोक कमी बोलतात ते खूप सावध आणि विश्वासार्ह असतात। जो कोणी जास्त बोलत नाही त्याचे जीवन शांत असते, कारण ते वाद घालत नाही, खोटे बोलत नाही, द्वेष करत नाही किंवा वाईट गोष्टी करत नाहीत। यामुळे ते खूप आनंदी आणि यशस्वी होतात। तर मित्रांनो, शांतपणे बोलणाऱ्या लोकांबद्दल येथे 10 चांगल्या गोष्टी आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।